आता काय विचारले बघा, शांताबाई ही शांतारामपेक्षा 268 दिवसांनी मोठी आहे, बरोबर? कोण मोठी आहे? शांताबाई. कोणापेक्षा? शांतारामपेक्षा मोठी आहे 268 दिवसांनी. जर शांतारामचा जन्म रविवारी झाला असेल, कोणत्या वारी? रविवारी झाला असेल, तर शांताबाईचा जन्मवार कोणता? मग आता मला सांगा, अगोदर कोण जन्मलं? शांताबाई शांतारामपेक्षा 268 दिवसांनी मोठी आहे, म्हणजे मित्रांनो शांताबाई अगोदर जन्मली. कोण? शांताबाई. तिच्या नंतर 268 दिवसांनी कोण जन्मला? शांताराम. पण इथं काय दिलंय तुम्हाला? पुढच्याचा वार दिलाय, शांतारामचा वार. काय दिलाय वार तुम्हाला? रविवार. म्हणजे तुम्हाला पुढचा वार दिलाय, मागचा काढायचा, म्हणजे मायनस जायची. मग इथं कोणाचा वार येणार आहे आता? शांताबाईचा. जो काय येईल तो मायनस मध्ये येईल. मग मला सांगा, 268 ला काय करायचं? 7 ने भागायचं का? सप्ताह, आठवडा 7 दिवसांचा असतो. दर 7 दिवसांनी तोच वार परत रिपीट होतो. मग काय झालं मला सांगा, 7 त्रिक किती झाले? 21. इथं किती उरले मित्रांनो? 5. मग 7 8 56, बाकी उरले 2/7. हे 2 वारांनी पाठी घ्यायचं. काय? मग रविवारच्या पाठी 2 वार जा. मग काय जाणार तुम्ही? शनिवार आणि शुक्रवार. म्हणजे मग शांताबाईचा जन्मवार कोणता निघाला? शुक्रवार. शांतारामचा काय दिला आपल्याला? रविवार. आलं लक्षामध्ये? मग त्यांच्यामध्ये फरक आहे किती? 38 आठवडे आणि 2 दिवस. आलं लक्षात? ओके.